हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या 620 वेकन्सीज आलेल्या आहेत त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक ही सुद्धा एक पोस्ट आहे. त्या रिगार्डिंग या पोस्टसाठी तुम्हाला कोणता सिलेबस स्टडी करावा लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत. बॅचमध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा 2 बॅचेस अवेलेबल आहेत. ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते. तसेच जे तुमचे सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे. ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर. आणि तुमच्या ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत. पण दर 10 स्टुडंट्सच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ते तुम्हाला हेल्प करणार आहे तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी. तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे तुमचे सब्जेक्ट्स वीक आहेत त्या रिगार्डिंग ते तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा डिझाईन करून देणार आहेत. या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329 588 625 या नंबरवरती. बघा, आणि जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल अंगणवाडी साठी, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर, एमपीडब्ल्यू, टेट, सेट, नेट यापैकी कोणत्याही एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकताय 2000 रुपीज मध्ये. आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर असणार आहे. पण ही ऑफर लिमिटेड आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही आता प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन जर केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. तर बघा, आता आपण पाहूयात डिटेल सिलेबस जो आहे तो काय असणार आहे पशुधन पर्यवेक्षक या पोस्टसाठी. तर बघा, ही जी पोस्ट आहे ती ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे. आणि या पोस्टमध्ये तुम्हाला जे काही आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पोर्शन या पेपरमध्ये पण असणार आहेत. नॉन टेकच्या पार्टमध्ये काय काय असणार आहे तर मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 सब्जेक्ट नॉन टेक्निकल असणार आहेत. आणि टेक्निकलमध्ये त्या पर्टिक्युलर पोस्टशी रिगार्डिंग जे सब्जेक्ट असणार आहेत टेक्निकल सब्जेक्ट त्याच्यावरती 60 क्वेश्चन्स डिझाईन होतात. याचा अर्थ बघा, नॉन टेकचे हे जे 4 सब्जेक्ट आहेत जसं की मराठी असेल त्याच्यावरती 10 क्वेश्चन येणार आहेत. इंग्लिश वरती पण 10 क्वेश्चन असणार आहेत. जे तुमचं सामान्य ज्ञान आहे त्याच्यावरती पण 10 क्वेश्चन असणार आहेत. आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती पण 10 क्वेश्चन असणार आहेत. आणि जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती 60 क्वेश्चन्स असणार आहेत. जो टफनेस असणार आहे तो 12th लेवलचा असणार आहे तुमच्या एक्झामसाठी. आणि जे मीडियम जे असणार आहे ते फक्त मराठी मीडियम मध्येच ही एक्झाम जी काय कंडक्ट केली जाणार आहे. ठीक आहे. सो बघा, टोटल जेव्हा तुम्ही हे काउंट करताय त्यावेळेस टोटल जे क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झामसाठी ते 100 असणार आहेत. आणि 200 मार्क्ससाठी हा पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार आहे. आणि याचा जो टाइम असणार आहे तो 2 आवर्स असणार आहे. आणि पेपर जो असणार आहे तो बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजेच एमसीक्यू टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला या जर पशुधन पर्यवेक्षक या पोस्टसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे नॉन टेक्निकल पोर्शन मध्ये हे जे सब्जेक्ट आहेत त्यांचं प्रिपरेशन करावं लागणार आहे. आणि हे टेक्निकल सब्जेक्टमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिटेल तुमचा सिलेबस काय काय असणार आहे पशुधन पर्यवेक्षक या पोस्टसाठी. बघा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी वॅकन्सी आलेली आहे त्यामध्ये ज्या पोस्ट आहेत जसं की एएनएम, जेएनएम असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, औषध निर्माण अधिकारी असेल यासाठी बॅच सुरू झालेले आहेत. आणि बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत. जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच जॉईन केली तर. सो ही बॅच तुम्ही परचेस करू शकताय 2000 रुपीज मध्ये. आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर इतकी असणार आहे. या रिगार्डिंग जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8329 588 625 या नंबरवरती. सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. आणि जर तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा. थँक्यू.